आजपासून काँग्रेसची मतदार अधिकार यात्रा सुरू होणार आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या यात्रेचं आयोजन केलं गेलं आहे। बिहारमधील SIR मुद्द्याच्या विरोधात राहुल गांधी यांची ही यात्रा निघणार आहे। बिहारमधील सासाराममधून या यात्रेला सुरुवात होईल, तर बिहारमधील महागठबंधनचे प्रमुख नेते सुद्धा या यात्रेमध्ये उपस्थित असतील। 16 दिवसात 1300 किलोमीटर यात्रेचा हा प्रवास असणार आहे। 1 सप्टेंबरला पाटणाच्या गांधी मैदानामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे। या समारोप सभेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर आजपासून बिहारमधील सासाराम या ठिकाणून दुसरी यात्रा सुरू होत आहे। या यात्रेचं नाव आहे वोटर मतदार अधिकार यात्रा। या यात्रेमध्ये मतदारांचे त्यांचे अधिकार सरकार आणि निवडणूक आयोग हिसकावून घेत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता। खास करून बिहारमधील मतदार तपासणी मोहिमेमध्ये 65 लाख मतदार वगळण्यात आलेले आहे आणि हाच धागा पकडून मतदारांची चोरी करून निवडणूक आयोग भाजपकडे वळवतोय अशा आशयाची पत्रकार परिषद राहुल गांधी यांनी घेतली होती। दरम्यानच्या काळात बिहार मतदार तपासणी मोहिमेमध्ये काही लोकांना वगळण्यात आलं होतं, त्यांचा मृत्यू झाला हे सांगण्यात आलं होतं, मात्र ते मतदार जिवंत आहेत हे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळालं होतं। या व्यक्तींशी राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये भेटही घेतली होती। अशा प्रकारची ही यात्रा आज बिहारमधील सासारामपासून सुरुवात होते। आजचा दिवस जर आपण पाहिला तर राहुल गांधी यांची यात्रा सासारामपासून सुरू होऊन औरंगाबाद, बिहारमधील औरंगाबाद या ठिकाणी आज शेवट होणार आहे। साधारण 7 वाजता राहुल गांधी या ठिकाणी सभा घेणार आहे। दुसरीकडे मतदार तपासणी मोहिमेमध्ये जे 65 लाख मतदार वगळण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार झालाय का व मतदारांची चोरी झाली आहे का हे देखील राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना जनतेच्या मनामध्ये उतरावं लागणार आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा हातात तर मिळालेला आहे, मात्र ते कशा पद्धतीने या मतदार मोहिमेचं मतामध्ये रूपांतर करतात हे पाहणं महत्त्वाचंच असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, बिहार, सासाराम।